मुस्लिम समाजासाठी अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या रमजान महिन्याची आजपासून म्हणजेच रविवारी तारीख 2 मार्च पासून औपचारिक सुरुवात झाली आहे। चंद्र दर्शन झाल्यानंतर इस्लामिक हिजरी कॅलेंडरनुसार नव्या महिन्याची अधिकृत घोषणा करण्यात आली। या निमित्ताने आजपासून देशभरातील मुस्लिम बांधव उपवास म्हणजेच रोजा पाळण्यास सुरुवात करत आहेत। रमजान हा इस्लाम धर्मातील सर्वाधिक पवित्र महिना मानला जातो। इस्लामिक ग्रंथ कुराण याच महिन्यात अवतरला असल्याने या काळात नमाज, कुराण पठण आणि सत्कर्मांना विशेष महत्त्व आहे। हा महिना संयम, आत्मशुद्धी आणि दान धर्मासाठी प्रसिद्ध आहे। रमजान महिन्यात सूर्योदयापूर्वी सेहरी करून उपवास सुरू केला जातो। दिवसभर काहीही न खाता पिता उपवास पाळला जातो आणि सूर्यास्तानंतर इफ्तारच्या माध्यमातून उपवास सोडला जातो। या काळात मुस्लिम बांधव 5 वेळा नमाज अदा करतात, कुराण पठण करतात आणि विशेष नमाज तरावी अदा करतात। रमजान महिन्यात गरीब आणि गरजूंच्या मदतीवर भर दिला जातो। जकात म्हणजे आर्थिक दान आणि फित्रा म्हणजे गरिबांना अन्न किंवा मदतीच्या स्वरूपात दिले जाणारे दान। या माध्यमातून समाजातील दुर्बल घटकांना मदत केली जाते। तसेच रमजान हा केवळ उपवास करण्याचा नव्हे तर संयम, सहनशीलता आणि परोपकार जोपासण्याचा महिना मानला जातो। रमजान महिन्याचे 29 किंवा 30 उपवास पूर्ण झाल्यानंतर शव्वाल महिन्याच्या पहिल्या दिवशी ईद उल फित्रचा आनंदोत्सव साजरा केला जातो। या दिवशी विशेष नमाज पठण होते आणि कुटुंब, नातेवाईक, मित्रमंडळीमध्ये प्रेम आणि सद्भावनेचा सण म्हणून ईद साजरी केली जाते। मुरुम शहर व परिसरातील मशिदीमध्ये रमजानच्या स्वागतासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे। मुस्लिम बांधवांनी या पवित्र महिन्यात अधिकाधिक धार्मिक कृत्ये पार पाडण्याचा निर्धार केला आहे। सर्वत्र शांतता, एकोपा आणि सहिष्णुतेचा संदेश देत रमजानच्या शुभेच्छा देण्यात येत आहेत। मुरुम शहर व परिसरातील तमाम मुस्लिम बांधवांना आम्ही मुरुमकर न्यूज पोर्टलच्या वतीने पवित्र रमजान महिन्याच्या क्रांतिकारी सदिच्छा।